तुम्ही बघत आहात रागी टाइम्स। जालना तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी एसआयआर मॅपिंग करून मतदान यादी नावाची खात्री करावी। 2 ठिकाणी असलेले मतदान यादीतील नाव फॉर्म क्रमांक 7 भरून कोणत्याही एका ठिकाणी ठेवावे, जेणेकरून एसआयआर झाल्यानंतर एका ठिकाणी मतदान यादीत नाव राहील आणि मतदारापासून वंचित राहावे लागणार नाही। तसेच एसआयआर बाबत पसरलेले गैरसमस्यापासून प्रशासनाला आणि बीएलओच्या सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे। नमस्कार। सध्या मतदार नोंदणी विभागातर्फे एसआयआर ची मोहीम चालू आहे की आपल्या 2002च्या यादीसोबत 2024 ची यादी ही मॅप करायची आहे। मॅपिंग म्हणजेच काय तर 2002च्या यादीमध्ये ज्यांचं कुणाचं नाव आहे ते आता पण आहे का, आणि ज्यांची नसेल, आता जे 40+ आहे त्यांची नावं 2002च्या यादीत असतील, पण त्या 42 वयापेक्षा लहान लोकांची 2002च्या यादीत नावं नसतील, तर त्यांचं काय, त्यांच्यासाठी त्यांच्या आई वडील, आजी आजोबा, नाना नानी असतील किंवा इतर नातेवाईक, त्यांची नावं मतदार यादीत आहे का याचं मॅपिंग करायचं आहे। म्हणजेच तुमचं नाव पूर्ण भारतामध्ये कोणत्याही एकाच मतदार यादीत करण्यासाठी ही मोहीम चालू आहे। मतदार यादी आपली ही चांगली व्हावं त्यासाठी ही मोहीम चालू आहे। यासाठी सर्वांनी बीएलओशी संपर्क करून आपलं मॅपिंग करून घ्यावं। मॅपिंग करायचं म्हणजे काय की तुमचं 2002च्या यादीत तुमचं नाव आहे का, तुमचं नसेल तर तुमचे आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण यांच्या नावासोबत मॅपिंग करून घ्यायचं। आता या नंतरही जर ज्यांची नावं 2002च्या यादीत नसतीलच आणि आताच आहे, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। त्यांच्यासाठी ज्या वेळेस एसआयआर ही मोहीम पूर्ण चालू होईल त्यावेळेस त्या अशा मतदारांना नोटीस दिली जाईल आणि त्यांच्याकडून 16 पुरावे मागितले जातील। त्या 16 पुराव्यांपैकी त्यांनी जास्तीत जास्त पुरावे आपले सादर करायचे आहे। त्यानंतर प्रशासन निर्णय घेईल की तुमचं नाव मतदार यादीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचं। त्या पुराव्या बघून योग्य तो निर्णय घेतला जाईल। म्हणजेच एसआयआर हे आता जर ज्यांनी केलं त्यांना पुढे हा 16 पुरावे देण्याचा त्रास राहणार नाही। त्याच्यासाठी मॅपिंग हे अत्यंत आवश्यक आहे। तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी आपल्या बीएलओशी कॉन्टॅक्ट करून आपलं मॅपिंग करून घ्यावं, आणि मॅपिंग जरी झालं नाही तरी पॅनिक न होता जे प्रशासनाने